नमस्कार, होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने आलू मटारची भाजी कशी बनवायची ते रेसिपी पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी एक पडी तेल घेतलेले आहे आणि पाव चम्मच मोहरी घातलेली आहे, अर्धा चम्मच जिरे घातलेले आहे आणि एक बारीक कट करून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा घातलेला आहे, तो घालूया आणि थोडासा कढीपत्ता घालूया आणि एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आता मसाल्यामध्ये व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया। लसणाचा कच्चेपणा निघेपर्यंत आपण फ्राय करूया। त्यानंतर एक मध्यम आकाराचा टमाटर घेतलेला आहे, तो घालूया। त्यानंतर थोडा कोथिंबीर घेतलेला आहे, तो घालून घेऊया। मसाल्यामध्ये असा सांबार फ्राय केल्यानंतर भाजी खूप छान लागते। आता आपण इतर मसाले घालणार आहोत। अर्धा चम्मच मी हळद घातलेली आहे, एक चम्मच धनिया पावडर घातलेली आहे, एक चम्मच लाल तिखट घातलेले आहे, अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे आणि 2 आलू साल काढून कट करून घेतलेले आहे, ते घातलेले आहे आणि मटर घेतलेले, एक वाटी ताजे वाटाणे घेतलेले आहे। मस्त आता मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्या 2 ते 3 मिनटं, त्यामुळे भाजी पण छान होते। अशीच आता भाजी 2 ते 3 मिनटं आपण झाकून ठेवूया, त्यामुळे वाटाणेसुद्धा सॉफ्ट होतात आणि भाजीसुद्धा चवीला छान येते। आता भाजीला आवश्यकतेनुसार आपण पाणी घालूया, रश्श्याच्या आवश्यकतेनुसार, आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 10 मिनटं मंद आचेवर भाजीला शिजायला ठेवूया। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने छान झणझणीत अशी भाजी आपली तयार होते। 10 मिनटं अशी मंद आचेवर झाकून ठेवूया। बघा आपली आलू मटर भाजी तयार झालेली आहे। त्यामध्ये आपण थोडीशी कस्तुरी मेथी घालूया, कोथिंबीर घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजीला। बघा आपली भाजी छान गरमागरम आलू मटरची भाजी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे। चला तर आता आपण भाजी डिशमध्ये घेऊया। गरमागरम आलू मटरची भाजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।